अशा पद्धतीने आपली आलू गोबीची भाजी तयार आहे. फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. आचारी पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे. छान लागते, करून बघा. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण फ्लावर कोबी आणि बटाट्याची अशी एकत्र भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी असं साहित्य केलेलं आहे. कोबी चांगली धुवून घेतलेली आहे मिठाच्या पाण्यातून आणि खूप वेळापासून त्याला गाळणीत नित्रवत ठेवली होती. मग ती चांगली सुकून गेलेली आहे. अशी थोडीशी सुकलेलीच पाहिजे तिला, ओली नको आहे आपल्याला तळायची, त्याच्यासाठी ओली नको ती. तर मी असं कॉटनच्या पडद्यावर अशी टाकून दिली होती. मग पाणी शोषलं गेलं तिचं. नंतर 2 बटाटे मी असे तासून घेतले आणि असे कट केले त्यांना थोडेसे मध्यम मोठे. तर सगळ्यात पहिले आपण हे 2 टमाट्यांची प्युरी पण बनवली मी आणि लसूणचं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरवर. कोथिंबीर, 1 मिरची हिरवी, थोडंसं हिंग आणि मेथी दाण्याचे थोडंसं भरडे हे तळण्यात टाकणार आहे आपण. तर आपण सुरुवात करू. आपण सगळ्यात आधी बटाटे तळून घेऊ. आधी तेल तापू द्यायचं. आधी 2-2.5 पळी तेल टाकलेलं आहे मी. ते थोडं जिरं टाकून द्यायचं. बटाटे टाकून द्यायचे. थोडं मीठ टाकून द्यायचं. आधी तळायला बटाटेच टाकायचे, कारण बटाटे एवढं तेल नाही शोषत. पण कोबी जर टाकली ना, कोबी तेल शोषून घेते सर्व. त्याच्यामुळे आधी बटाटे तळून घ्यायचे, नंतर कोबी सोडायची. अशी थोडी तळल्यासारखी शेड आली का काढून घ्यायचे त्यांना. थोडे थोडे वरती ब्राऊन गुलाबी गुलाबी दिसायला लागले का, डिश मध्ये काढून घ्यायचे त्यांना. नंतर कोबी टाकून द्यायची. थोडं मीठ टाकून द्यायचं. गॅस फुल करून द्यायचा. थोडं तळायला तेल जर कमी वाटलं तर थोडंसं टाकून द्यायचं. अशी शेड आली का बंद करून द्यायचा गॅस. तळली गेली ती. आता आपण फोडणी देऊ.
1-2 पळी तेल टाकू. लसूण टाकून द्यायचं. मेथीचे दाणे टाकून द्यायचे. बारीक केलेलं आहे मी ते, मध्यम बारीक. तर हे प्युरी टाकून द्यायची. थोडं मीठ टाकायची. यात थोडे कोरडे मसाले टाकून द्यायचे. अर्धा चमचा जिरं धण्याचं पूड आहे. नंतर पाऊण चमचा मसाला आहे. एक हिरवी मिरची कट केलेली आहे. हिंग राहून गेला, हिंग पण टाकून द्यायचं. थोडस हळद, पाव चमचा. चटणी पाऊण चमचा टाकली. तिला चांगलं परतवून घ्यायचं. आता थोडस पाणी टाकून द्यायचं, अर्धा कप. थोडं झाकण ठेवून द्यायचं. 2-1 मिनिट. गॅस थोडा मंद करून द्यायचा. असं कोबी बटाटे एकत्र टाकून द्यायचं. चांगलं चाळून घ्यायचं. तर कोबी आणि बटाटे एकत्र करून थोडं अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. आणि आता 50% शिजून गेलेली आहे ती, 50-60%. आता आपण झाकण ठेवून देऊ त्याच्यावर आणि लो फ्लेम वर तिला शिजेस तोपर्यंत होऊ देऊ. बघू शकता मैत्रिणींनो, आपली भाजी तयार आहे. थोडीशी ओलसर पण आहे ती, छान आणि मस्त शिजून गेलेली आहे. छान शिजून गेलेली आहे. 95% शिजवायची तिला.
कोबी पण छान झालेली. आता गॅस बंद करून देऊ आपण. तर ही शिजत तोपर्यंत मी जवळजवळ 1 कप पाणी लागून गेले तिला. मध्ये मध्ये मी छपके मारले होते तिला. बघू शकता मैत्रिणींनो, आपली आलू गोबीची भाजी, कोबी आणि बटाट्याची भाजी तयार आहे. बनवून बघा, खूप छान लागते. भेटूया अशाच चांगल्या रेसिपी सोबत. तोपर्यंत थँक्स. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू.